मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत गोरेगावमध्ये मनसेचा मेळावा पार पडणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युतीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मेळावा आहे। मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, मेळाव्याची नेमकी कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? कोणत्या मुद्द्यांवर राज ठाकरे बोलू शकतात? काय शक्यता आहे? नक्कीच विक्रांत, जर पाहायला गेलं तर जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। गोरेगावचा नेस्को सेंटर आहे, त्या नेस्को सेंटरमध्ये जवळपास 10:30-11 वाजता राज ठाकरे स्वतः येतील आणि याच समोर जे स्टेज आपण बघतोय त्या स्टेजवरती ते स्टेजवरून संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत त्यांना मार्गदर्शन करतील। मात्र प्रामुख्याने आजचा विषय असा दिसतोय की मुंबई महानगर प्रदेशची मतदार यादी आहे त्यांचा संपूर्ण हा मेळावा असल्यामुळे राज ठाकरे हे मतदार यादीवरती बोलू शकतात। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर परवाच आपण संपूर्ण विरोधी पक्ष नेते जे आहेत ते निवडणूक आयोगाला भेटलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। निवडणूक आयुक्तांना भेटलेले आपल्याला पाहायला मिळत होते। त्यामुळे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते बहुतांश प्रश्न हे राज ठाकरेंनी उपस्थित केलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्या प्रश्नामध्ये एक महत्त्वाचा असा प्रश्न होता की जे नसलेले जे मतदार आहेत त्यांची नावं जे आहेत ते मतदार यादीमध्ये आहेत, वयांची तफावत मतदार यादीमध्ये आहेत आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर निवडणूक आयोगानं सुद्धा वेगवेगळे जे क्लॅरिफिकेशन ते दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। या अगोदरच बदल करण्यात आलेले आहेत, अशा पद्धतीचे क्लॅरिफिकेशन निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर आजचा राज ठाकरेंचा हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा वाटू लागतो। खरं तर आपण पाहायला गेलं तर दोन्ही बाजूला 2 स्क्रीन लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नेहमीच राज ठाकरे स्क्रीनच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन जे काही प्रूफ असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। आज अशा पद्धतीचा कोणता प्रयत्न होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे शिवसेना असू दे किंवा मनसे असू दे आणि राज ठाकरे असू दे किंवा उद्धव ठाकरे असू दे यांची जवळीकता कुठेतरी वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे त्यावरती सुद्धा काही कार्यकर्त्यांना सूचना करतात का, कार्यकर्त्यांना काही सांगतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर 10:30 ते 11च्या दरम्यान राज ठाकरे या ठिकाणी येतील आणि संपूर्ण जे मान्यवर असतील किंवा कार्यकर्ते असतील त्या मतदार यादी प्रमुख मेळावा खऱ्या अर्थानं हा म्हटला जातो। त्यामुळे टप्प्याटप्प्यातील बूथ पासून ते संपूर्ण प्रमुख नेते जे आहेत ते या मेळाव्यासाठी उपस्थित असतील। त्यामुळे सर्वांनाच नेमकं राज ठाकरे मार्गदर्शन काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रामुख्याने आजची गोष्ट मतदार यादींवरती फोकस करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जर पाहायला गेलं तर राज ठाकरेंनी तातडीचा हा मेळावा भरवलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती राज ठाकरे हात घालू शकतात। मात्र जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। टप्प्याटप्प्यानं मनसैनिक जे आहेत ते याच नेस्को सेंटरमध्ये दाखल होतील आणि 10:30-11 वाजता राज ठाकरे या ठिकाणी येतील आणि संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना संबोधित करतील। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर संपूर्ण नेस्को गोरेगाव आणि संपूर्ण जो पश्चिम महामार्ग आहे त्या महामार्गावरती जी वातावरण निर्मिती आहे ती मनसेकडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, त्यामध्ये मराठीचे मुद्द्यांना हात घातलेले आपल्याला पाहायला मिळतात। मनसेचे जे झेंडे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत जी वातावरण निर्मिती आहे ती मेळाव्याची करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। जो प्रमुख उद्देश आहे मतदार यादींचा तो सुद्धा सांगण्याचा प्रयत्न मनसेकडून करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा अशी टॅगलाईन देत हा संपूर्ण जो मेळावा आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होत असलेला आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 10:30-11च्या दरम्यान येतील आणि नेमके कोणते मुद्दे मांडतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र मतदार यादींवरती प्रमुख फोकस राज ठाकरेंचा असणार आहे। विक्रांत, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या मेळाव्याकडे लक्ष असू द्या, राज ठाकरे काय बोलतात याकडे आपलंही लक्ष असेल।